नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मालती आनंदीला म्हणत असते की बाळा, आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ठीक आहे, परंतु आम्ही गेल्यावर. आनंदी म्हणत असते की अगं आई, असं तू का बोलतीयस आणि मुळात तू असा विचारच का करतीयस. मालती म्हणते की विचार करावा लागतो बाळा. खरं म्हटलं तर एकटीने आयुष्य जगणं हे सोपं नाहीये. शेवटी तू एकटी कसं जगशील हा सुद्धा विचार येतोच ना माझ्या मनात. आनंदी म्हणते की मी आनंदात जगेन. माझं नाव ठेवलंयस ना तू आनंदी, अगदी तशीच राहील. आणि तू आहेस ना माझ्यासोबत, मग झालं तर. अण्णा आहे, दादा, वहिनी, सामू, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असताना मला घाबरण्याची काय गरज. आणि आई, घटस्फोट झाल्यामुळे आयुष्य तर संपत नाही ना. माझं आयुष्य आता खूप मोकळं झालंय आणि कदाचित ही माझी नवीन सुरुवातसुद्धा असू शकते ना. मालती म्हणत असते की आई, सप्तशृंगी सगळं काही असंच होऊ देत. माझ्या आनंदीला असंच नेहमी सुखी ठेव, सगळं काही तिच्या मनासारखं होऊ देत. तर आनंदी म्हणत असते की आई, मला सांग की तुला मी आनंदित राहिलेला हवंय ना. मग अगं, मी खरंच खूप आनंदात आहे. मालती म्हणते की खरंच. आनंदी म्हणते की हो. आणि मग मालती आनंदीला जवळ घेते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे सार्थक हा आदर्शला जेवण करण्यासाठी घेऊन आलेला असतो. सुधा म्हणते की आदर्श, 2 घास खाऊन घे बेटा. तर आदर्श म्हणतो की नकोय काकू मला. शलाका म्हणते की काकू तूच समजाव त्याला, मी तर त्याला म्हणाले की तुला बेडरूममध्ये आणून देते, तरीही नको म्हटला. सार्थक म्हणतो की शलाका, आपणही थोडं समजून घेऊयात, कारण शलाका वहिनीच्या आठवणीमध्ये डिस्टर्ब झाला होता तो. आदर्श म्हणत असतो की मी तिची आठवण काढल्याने ती काय इथे येणार आहे का. शलाका म्हणते की आणि ती आली ना तरी आपल्याला नकोय ती इथे. आई तिला घरात काय दारात सुद्धा उभं करणार नाही. तेवढ्यातच बेल वाजते आणि अक्कू दरवाजा उघडते. तर कविता ही पोलिसांसोबत इथे आलेली असते. अक्कू विचारते की अगं कविता वहिनी तू. त्यावर कविता म्हणते की कुठे तुझी काकू. सुधा विचारते की अगं कविता, तू पोलिसांना का घेऊन आली आहेस. पोलीस सांगतात की यांनी रुंदा राज्याध्यक्ष यांच्या विरोधात तक्रार केली आहे. कुठे आहेत त्या, बोलवा त्यांना. तेवढ्यातच रुंदा तिथे येते आणि म्हणते की मी इथे आहे. रुंदा कवितासमोर जाऊन उभी राहते आणि विचारते की कशाला आली आहेस तू इथे. सुधा म्हणते की अगं रुंदा, तू कधी आलीस. तर शलाका म्हणते की अगं काकू, आई मगाशीच आली आहे. कविता म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, अटक करा यांना. सुधा म्हणते की अहो थांबा थांबा कविता, काय झालं एकदा सांगशील तरी. तू तिला अटक करण्यासाठी अगदी पोलीस घेऊन आली आहेस. कविता म्हणते की हे मला काय विचारता, हे यांना विचारा ना. सुधा रुंदाला विचारते की रुंदा, हा सर्व काय प्रकार आहे. रुंदा म्हणते की नशीब, मी रागाच्या भरात बाहेर पडले आणि मला ही दिसली. आधीच माझे हात हिच्या विचारांनी शिवशिवत होते. रुंदा घडलेला प्रकार सांगू लागते. जेव्हा कविता ही तिच्या गाडीमध्ये बसायला जाते तेवढ्यातच रुंदा तिथे येते आणि कविताचा हात पकडते आणि म्हणते की ए काय ग, बरं झालं तुम्हाला इथे भेटली, तुझ्या घरीच येत होते मी. माझ्या मुलाचं वाटोळं करून इथं मज्जा करतीयस काय. पण मी तुला सुखाने जगू देणार नाही. त्यावर कविता म्हणते की हे काय बोलताय तुम्ही. रुंदा कसलाही विचार न करता रस्त्यामध्येच कविताच्या जोरात थोबाडात ठेवून देते. सर्व लोक तिथे जमलेले असतात आणि तो हा तमाशा बघत असतात. सुधा रुंदाला विचारत असते की अगं रुंदा, तू का केलंस असं हे. तर रुंदा म्हणते की मग मी हिची दृष्ट काढायला हवी होती का. तरी नशीब हिचं हिला एकच मारली, नाहीतर अजूनच थोबडवलं असतं. कविता म्हणते की बघितलं इन्स्पेक्टर साहेब, यांनी भर रस्त्यात माझ्यावर हात उचलला आणि तेही यांचा आणि माझा काहीही संबंध नसताना. रुंदा म्हणते की काहीही संबंध नसताना. मग काहीही संबंध नसताना उगाचच तू आमचं जीवन हराम करून ठेवलं होतंस का. आम्ही तुला कोर्टात खेचलं होतं ते काय उगीच. कविता म्हणते की तुम्ही माझा छळ केलात म्हणून मी कोर्टात खेचलं तुम्हाला. आणि जर इतक्याच सत्यवादी होतात तुम्ही तर का नाही सांगितलं कोर्टात मग माझ्याबद्दल. रुंदा म्हणते की जा ग, तुझी लायकी तरी आहे का, तुझ्यासोबत काय बोलायचं. कविता म्हणते की माझी लायकी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरच कळेल. रुंदा म्हणते की तुला जिथं न्यायचं ना तिथं नाही, मला तुला भर चौकात मी मारीन. इन्स्पेक्टर म्हणतात की ओ तुम्ही जास्त बोलू नका, हवालदार करा यांना अटक. असं म्हटल्यावर सार्थकमध्ये पडतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब प्लीज, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही काय सॉल्व करणार, अहो या मारहाणीच्या भाषा करताय तेही आमच्यासमोर. सार्थक म्हणतो की अहो ते रागाच्या भरात बोलताय, मी समजावतो ना त्यांना. कविता म्हणते की अरे सार्थक, तू काय समजावणार आहेस मला, अरे भर रस्त्यात यांनी माझ्यावर हात उचललाय. सार्थक म्हणतो की हे बघ वहिनी, मी तुला रिक्वेस्ट करतो. कविता म्हणते की नाही सार्थक, यावेळी नाही.
याआधीसुद्धा तू खूप वेळा प्रयत्न केला आमच्यात पॅचअप घडून आणण्याचा, परंतु तुला माहिती नाही ह्या कशा आहेत त्या. इन्स्पेक्टर सर, तुम्ही यांना अरेस्ट करा आधी. वृंदा म्हणते की हो हो करा मला अरेस्ट, आणि माझ्यासोबत हिलासुद्धा कोंडून घ्या, म्हणजे बघा हिला मी कशी चोपते ते. सार्थक म्हणत असतो की अगं आई तू तरी समजावून सांग हिला. सुधा म्हणत असते की अगं वृंदा आता गप्प तरी बसशील का. अगं चूक आपली आहे आणि आपल्याला ती मान्य करावीच लागेल. सार्थक म्हणत असतो की वहिनी अगं हे पोलीस वगैरे नको, मी तुला रिक्वेस्ट करतो. इन्स्पेक्टर म्हणतात की नाही, कविता मॅडमने आम्हाला सांगितलंय आणि त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारही केली, त्यामुळे आम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. सार्थक कविताला म्हणत असतो की अगं वहिनी प्लीज यावेळी तरी ऐक. कविता म्हणत असते की नाही सार्थक, यावेळी मी कोणाचंच ऐकणार नाही. आणि मग आदर्श समोर येतो. आदर्श म्हणतो की कविता जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो, पण याआधी जे काही झालं त्यात माझा काय दोष होता ग. कविता म्हणते की काय म्हणालास, काय दोष होता. मग हा सर्व कोणाचा दोष होता. आदर्श, एक मुलगी स्वतःचं घर सोडून येते कोणाच्या भरोशावर, फक्त तिच्या नवऱ्याच्या. मग त्याचं कर्तव्य नाही बनत का की त्याने तिला साथ देणं, तिचं म्हणणं ऐकणं आणि समजावून घेणं. आदर्श म्हणतो की हे सर्व कोर्टात झालंय ना. त्यावर कविता म्हणते की हो झालंय, पण तरीही तुला सतत सतत सांगावं लागतं की तू कुठे चुकलायस आदर्श. तुला शेवटपर्यंत कधी कळलंच नाही की बायकोला तिच्या नवऱ्याचा सपोर्ट हवा असतो. मी अगदी शेवटपर्यंत तुझ्या आधाराची वाट पाहत राहिले, पण तू मला कधीच सपोर्ट केलं नाहीस. तू नेहमी तुझ्या आईच्या बाजूने उभा राहिलास. अरे जेव्हा डोक्यावरनं पाणी गेलं तेव्हा मी तुला सोडून गेले, आणि तरीही त्याचा दोष तू मलाच देत राहिलास. आपल्यात गैरसमज वाढत गेले आणि फायनली आपण वेगळे झालो, पण तरीही मी माझ्या बाजूने सगळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तू जराही प्रयत्न केला नाहीस आदर्श. आदर्श विचारतो की तू काय प्रयत्न केलेस. त्यावर कविता म्हणते की विचार ना तुझ्या आईला. सगळे आता वृंदाकडे बघू लागतात, तर वृंदा समोर येते आणि म्हणते की खोटं बोलते ही. कविता म्हणते की तुम्ही तर खोटं वागताय आमच्याशी. मी जेव्हा घरात होते तेव्हाही तुमच्या डोळ्यात चलत होतं, आणि आता मी या घरात नाहीये तर सूड उगवताय माझ्यावर. वृंदा म्हणते की उगवणार, आयुष्यभर उगवणार, कारण माझ्या मुलाचं आयुष्य तू नासवलंयस. तर सार्थक त्या दोघींच्या मध्ये पडतो आणि म्हणतो की थांबवा हे वाद. कविताला म्हणत असतो की वहिनी मी तुझा राग समजू शकतो, परंतु तू प्लीज सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. हे बघ, तू घर सोडून गेल्यापासून भाईने बुडवून घेतलंय स्वतःला दारूमध्ये. अगं त्याचं करिअर बर्बाद झालंय, उद्ध्वस्त झालाय तो, आणि या सगळ्याचा राग आहे काकूच्या मनात, आणि त्यामुळेच हे सर्व झालं असणार आहे. खरं तर तू गेल्यापासून आम्ही सर्वच जण डिस्टर्ब आहोत. तुमच्या डिवोर्सचा आमच्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय, आणि हे घर अजूनही सावरलेलं नाहीये. पण मला अशी आशा आहे की सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील. पण जेव्हा त्या सर्व गोष्टी नॉर्मल होतील तेव्हा आपली नातीसुद्धा पहिल्यासारखी होईल अशी अपेक्षा तरी ठेवूयात. एवढा तरी ओलावा असू देत. काकूने जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं आहे. वहिनी, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. मी तुला प्रॉमिस करतो की पुन्हा असं कधीही काहीही होणार नाही. त्यावर कविता म्हणते की ठीक आहे, परंतु यापुढे असं काहीही होता कामा नये. ही केस मी फक्त सार्थकसाठी मागे घेतेय. आणि एवढं बोलून कविता तिथून निघून जाते. तर वृंदा मागे ओरडत असते की अगं घाबरून चाललीस कुठे, आणि ती सार्थकला म्हणत असते की तू का माफी मागितलीस तिची. सार्थक म्हणतो की अगं काकू बास ना, आता झालं तेवढं पुरेसं नव्हतं का तुझ्यासाठी. सुधा वृंदाला म्हणते की तू जरा गप्पा बसशील आता. तर वृंदा म्हणते की प्रत्येक वेळी मीच का ऐकून घ्यायचं. सुधा म्हणते की अगं पोलीस आले होते तुला पकडायला, अटक केली असते म्हणजे. वृंदा म्हणते की म्हणून मी काय गप्प बसायचं दरवेळी. त्या मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्या डिवोर्स घेणाऱ्या मुलीला अगदी चापकाने फटकवायला हवं. आदर्श म्हणत असतो की अगं आई बस ना आता, बस झालं, मला तर तुझा कंटाळा आलाय. असं म्हणून आदर्श तिथून निघून जातो. आदर्श रागारागातच घराच्या बाहेर निघालेला असतो, आणि तो दारूही पिलेला असतो, त्यामुळे त्याला काही सुचत नसतं. समोरून गाड्या येत असतात आणि सार्थक त्याच्या मागे पळत असतो. अचानक एक गाडी येते आणि आदर्श त्या गाडीसमोर येतो. त्या गाडीमुळे आदर्शचा ॲक्सिडेंट झालेला असतो. सार्थक मागून येतो आणि त्याला पकडतो. सार्थक मोठमोठ्याने हेल्प हेल्प म्हणून ओरडत असतो, परंतु त्याच्या मदतीला तिथे कोणीही येत नाही. तर इकडे शकू ही आनंदीला म्हणत असते की सार्थक सरांसोबत तुझं बोलणं झालं का गं. त्यावर आनंदी म्हणते की हो झालं. आणि ती पुढे म्हणते की शकू, आपण सार्थक सरांविषयी किती चुकीचा विचार करत होतो ना. नाही म्हणजे आपल्याला सार्थक सर जसे वाटत होते ते तर तसे अजिबात नाही आहेत. किती चांगले आहेत ना गं ते. त्यावर शकू म्हणते की हो, खरंच जगामध्ये कशी चांगली पण माणसं असतात ना गं. एक तर माझा नवरा आहे की तो दिवसभर दारू पिऊन रात्री राडे करत असतो. दुसऱ्या दिवशी माझ्यावर प्रेम करतो, परंतु आदल्या दिवशी जो त्रास द्यायचा आहे तो देतोच.
आणि एक तर अंशुमन होता की त्याने तुला कायमच त्रास दिलाय. ह्या अशा लोकांना भेटून तर असं वाटतं की लग्नच करू नये. पण सार्थक सरांसारख्या माणसाला भेटून असं वाटतं की असा माणूस आपल्या आयुष्यात नक्कीच असायला हवा होता. आनंदी म्हणते की बरं चल, आता उद्या आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि मी सार्थक सरांना सगळं काही सांगणार आहे. शकू विचारते की सगळं म्हणजे? त्यावर आनंदी म्हणते की डिवोर्सबद्दल. शकू विचारते की डिवोर्सबद्दल सगळं काही सांगायलाच हवं का? त्यावर आनंदी म्हणते की हो शकू, का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की ही गोष्ट मी सार्थक सरांना सांगायला हवी. आता आमच्यात मैत्री पण जमली आहे, मग मी हे सर्व का लपवू? आज एकतर मी न सांगता सुट्टी घेतली आहे, परंतु मी का आज ऑफिसला गेले नाही याचं कारण सांगायला नको? आणि मुळात म्हणजे मी हे सर्व का लपवायचं? तर शकू म्हणते की हो ते पण आहे म्हणायला. आनंदी म्हणते की बरं ठीक आहे, परंतु उद्या तुलाही ऑफिसला यायचं, तुझ्या लक्षात तर आहे ना? शकू म्हणते की अरे हो, माझा तर उद्या पहिला दिवस आहे ना ऑफिसचा, मी वेळेत येईल हां. आणि ती पुढे म्हणते की अरे देवा, मला यांच्यासाठी औषध घ्यायचं होतं मेडिकलमधून. आनंदी म्हणते की अगं मग जा लवकर. तर शकू म्हणते की हो मी जाते, आणि असं म्हणून शकू तिथून निघून जाते. आनंदी मनामध्ये विचार करत असते की सार्थक सर मित्र म्हणून सगळं काही शेअर करतात, मीही शेअर केलं पाहिजे. आज मी त्यांना सर्व काही सांगून टाकते की माझा घटस्फोट झाला आहे म्हणून. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर काहीही करा, परंतु माझा भाऊ हा बरा झाला पाहिजे. डॉक्टर म्हणतात की माझी टीम पूर्ण प्रयत्न करते, पण जर का येत्या 24 तासामध्ये ते शुद्धीवर आले नाही तर काही सांगता येत नाही. सर्वजण रडत असतात, सर्वांच्या डोळ्यात अगदी पाणी असतं. वृंदासुद्धा खूप रडत असते. सार्थक एका ठिकाणी बसलेला असतो, तेवढ्यातच आनंदी तिथे येते. आनंदी सार्थकला म्हणते की सार्थक सर, आदर्श सर तर ठीक आहेत ना? सार्थक आधीच खूप रडत असतो आणि सार्थक कसलाही विचार न करता आनंदीला मिठी मारतो. हे सर्व बघून तर आनंदी खूपच घाबरते. ती सार्थकला हातही लावू शकत नसते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.